नमस्कार. आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी, धनंजयजी, संजयजी, रुपाली चाकणकर, अविनाश अधिक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू. आताच आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची का बोलवली होती त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी प्रांताध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली. आम्ही मध्ये एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे 48 जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो 80% काम झालेलं आहे. आता मी आपल्याला सांगतो 99% काम झालेलं आहे. फक्त आमचं ठरलेलं आहे की 28 तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहेत. आणि राहिलेल्या बद्दलचा 28 तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसंच आठवले साहेब, तसंच कवाडे साहेब, तसंच सदाशिवराव खोत, तसंच रासपचे महादेव जानकर, तसंच विनय कोरे, कवाडेंचं नाव सांगितलं, असे सगळे मिळून खरात, सचिन खरात, असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या 48 जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय. काही फॉर्म पण भरलेले आहेत. आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्या करता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा या 28 तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन. आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी, दिलीप वळसे पाटील साहेब, आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणार आहे. आंबेगावला शिवाजीराव आढळराव पाटील जे 20 वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो. तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करेन. पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला 28ला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल. एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण 48 जागा होत्या. त्या 48 जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले. त्याच्यामध्ये बीजेपीच्या 23 जागा निवडून आल्या, शिवसेनेच्या 18 जागा निवडून आल्या. त्यावेळेस बायफर्फिकेशन 48 जागांचं 23 बीजेपी, 18 शिवसेना, 4 एनसीपी, 1 काँग्रेस, 1 नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती. आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं, त्या निवडून आला. MIMची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली. अशा 48 जागा त्या बाबतीमध्ये होत्या. मध्ये कारण नसताना काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी 3 जागा मिळत आहेत, अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं. आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही. त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती, आम्ही 23 जागा जिंकलेल्या आहेत, आम्ही 18 जागा जिंकलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात. शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील
साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्या करता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मगाशी सांगितलं तसं जागा वाटप 99% झालं. फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू.